नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा चालू आहे, विज्ञान भाग 2चा पेपर उद्या होणार आहे. तर त्या विज्ञान भाग 2ची एक प्रश्नपत्रिका सोबतच त्याची उत्तरं सुद्धा मी इथं या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय. तर हा व्हिडिओ नक्की बघा. कदाचित उद्या यातले बरेचसे प्रश्न, यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. तर बघा, सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे, थोडंसं मिस्टेक झालेले, डॉट डॉट करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय सी, जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. त्याच्यानंतर बघा, कर्बोदकांपासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम इतकी ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर बघा, डॉट डॉट हा शीतरक्ती प्राणी आहे. तर याच्यातला पर्याय बी बरोबर आहे, साप. निदलपुंज या मंडळाची दले कोणती, घातक दले कोणती? तर बघा, त्याचा पर्याय बी, निदले, हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावं? पर्याय सी, ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावं. अशा पद्धतीचा हे प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, खालील उपप्रश्न सोडवा. हा सुद्धा 5 गुणांसाठी, वरचा सुद्धा 5 गुणांसाठी होता. तर याच्यामध्ये बघा, विसंगत वेगळे पद ओळखायचे. तंबाखू, हास्यमंडळ, मद्यपान, अंमली पदार्थ. तर याचं अचूक उत्तर आहे हास्यमंडळ. मानवी शरीरातील अवशेषांगाची नावं लिहायचे. माकड हाड, अक्कलदाढ, अंगावरील केस, कानाचे स्नायू इत्यादी. चुकी बरोबर ते सांगायचं. दुधातील लॅक्टोबेसिला हे जीवाणू दुधाचे किण्वन करतात. तर हे बरोबर आहे. याच्यानंतर बघा, सहसंबंध ओळखा. वलई, गांडूळ, चपटे कृमी, प्लॅनेरिया, हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, ह्यातला वेगळा घटक ओळखायचा. तर हे वेगवेगळे चक्र दिलेले आहेत. त्यातलं बघा, शेवटचं हे वेगळं आहे, EMP पाथू, हे वेगळं आहे. तर त्याच्यानंतर बघा, शास्त्रीय कारण. जेलफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. तर त्याचं हे कारण मी 4 मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. तर त्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, फूल हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. तर त्याचं सुद्धा उत्तर ह्या 3 मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. प्रथमोपचाराचे शिक्षण घेणं अनिवार्य आहे. तर हे 2 मुद्दे आणि पुढे आहेत इथे 3 आणि 4. तर याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि ही उत्तरं तयारी करून ठेवा. आता बघा, प्रश्न क्रमांक 2, कोणतेही 3 सोडवायचे. अपृष्ठवंशी आणि पृष्ठवंशीय प्राणी यातील फरकाचे 4 मुद्दे लिहा. तर प्रत्येकी 5 फरकाचे मुद्दे दोन्हीकडे दिलेले आहेत. तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर बघा, जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसे काही प्रमाणात हानिकारक सुद्धा आहे. याविषयी तुमचं मत मांडा. तर त्याचे मुद्दे 4 मुद्दे व्यवस्थित इथं दिलेले आहेत. तर त्याचाही स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्हाला त्याची हे उत्तर व्यवस्थित लिहिता येईल. ओके, कारण हे सगळं वाचण्यामध्ये बऱ्याच वेळ जाईल आणि व्हिडिओ विनाकारण मोठा होईल. तर त्या दृष्टीने याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच्या पुढचं 5 आणि 6 मुद्दे आहेत आवश्यक, सॉरी, कारण 3 गुणांचं आहे. तर तिथं तेवढं लिहिणं अपेक्षित आहे. आता बघा, व्याख्या लिहा. प्रतिलेखन, भाषांतर यांच्या व्याख्या लिहा असा प्रश्न येऊ शकतो. तर याची तयारी करा. त्यानंतर टिपा लिहा. देवराई याच्यावर काय करायचं आहे? टीप लिहायची आहे. तर याचे 4 मुद्दे इथे दिलेले आहेत. ते स्क्रीनशॉट मारून घ्या. उपयोगाच्या अनुषंगानं खालील संकल्पचित्र पूर्ण करायचं. तर झेनन पिंक, तर निर्धोक पाणी, खत, रंग, टूथपेस्ट, उच्च प्रतीचा कागद, या दृष्टीनं त्याचे काय उपयोग आहेत. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, कोणतेही 5 सोडवायचे आहेत. 3 गुणांसाठी 3×5 = 15. तर बघा, लैंगिक प्रजननात माता पित्याप्रमाणे
नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान स्पष्ट करायचं. तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या 5 मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि अशा प्रकारे उत्तर तुम्ही परीक्षेत लिहू शकता. पुढील समस्यांसाठी काय कराल, इथं तुमचं मत अपेक्षित आहे तरी सुद्धा हे उत्तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल. आता बघा, तुमची बहीण अबोल झाली आहे, ती सततच एकटी असते, तर त्यावेळी तुम्ही काय कराल. आणि तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला, तर त्यावेळी तुम्ही काय कराल. तर हे 3-4 ओळींमध्ये लिहा. आणखीन एक आहे बघा, शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. एक लहान अल्पवयीन मुलगा आहे, तर त्याला तंबाखू खायला आवडते, तर त्याविषयी काय कराल तुम्ही. त्याला तंबाखू वगैरे सोडायला मदत कशा प्रकारे कराल ते तिथं लिहायचं. कर्करोग होतो वगैरे हे सगळं तिथे त्याला सांगणं गरजेचं आहे. कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते, त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का, वाढत असेल तर ती कशी. तर त्यासाठी हे उत्तर जे आहे त्याचं स्क्रीनशॉट मारा आणि अशा प्रकारे उत्तर परीक्षेत लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्याच्यानंतर बघा 4, आकृतीत दाखवलेला जो प्राणी आहे त्याचा गुणधर्म ओळखा आणि कुठलेही 2 गुणधर्म लिहा. सस्तन प्राणी वर्ग आहे आणि वटवाघूळ सस्तन प्राणी आहे आणि त्याचे गुणधर्म बघा हे 2 दिलेले आहेत, तर ते परीक्षेमध्ये लिहा. आता बघा, अ आणि ब या चिन्हांचा अर्थ स्पष्ट करा. पहिल्या चिन्हांचा अर्थ आहे कचऱ्यात कुंडीतच कचरा टाका आणि हरित ऊर्जेचा वापर करा, सायकल वापरा. दुचाकी सायकल वापरा. त्याच्यात आता बघा पुढे, पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल, तर त्याविषयी लिहायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे मुद्दे त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काय काय करता येईल ते सगळे मुद्दे इथे लिहिणं अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर पुढे बघा, या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि प्रतिलेखन आणि स्थानांतर याच्या संदर्भात उत्तर लिहायचे. तर बघा, प्रारंभिक कोडॉन हा कोणता ट्रिपलेट कोडॉन आहे. AUG तो कुठे असतो, mRNA मध्ये असतो. आता बघा, रायबोझोमच्या आत दिसणारा RNA रेणू कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर कोणते ट्रिपलेट कोडॉन आहे. RNA चे 2 रेणू दिसत आहेत, याचं निरीक्षण करू शकता तुम्ही. आणि ट्रिपलेट कोडॉन कुठले आहेत, UAC आणि AAG. त्यानंतर बघा, केंद्रकातून बाहेर पडणाऱ्या mRNA वर कोणता संकेतांक संदेश आहे आणि DNA नुसार कोणत्या क्रमानुसार हा संदेश असावा. तर तो याचं उत्तर इथं दिलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पुढे, अणुविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतर दर्शवणारा ओघ तक्ता पूर्ण करायचा. हा जो ओघ तक्ता दिसतो त्याची उत्तरं सुद्धा इथे दिलेली आहेत, तर तो तुम्ही इथं पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 4 5 गुणांचा आहे, कोणताही एक सोडवायचा आहे. तर बघा, पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा म्हटले. प्रश्न 1, पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक असणारे संप्रेरके कोणती. आणि त्याच्यामध्ये दुसरा, आवर्त चक्राच्या कार्यासाठी आवश्यक असणारी 2 स्त्री संप्रेरकांची नावे. तर त्याची उत्तर इथं दिलेली आहेत, ती नोंद करा. आणि त्याच्यानंतर बघा, पुरुष प्रजनन संस्थेशी संलग्न असणाऱ्या 3 ग्रंथींची नावं आणि त्यांचं कार्य स्पष्ट करा. तर हे इथं दिलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या. किंवा बघा, दुसरा त्यातला, चित्राचं निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. अ व ब मध्ये कोणती आपत्ती दाखवली आहे, तर भूकंपाचं आणि आगीचं दाखवलेलं आहे आपत्ती. कोणती कोणती काळजी घ्याल दोन्हीच्या वेळेला, तर ती काळजी कोणती कोणती घ्यायची ते इथं मुद्देसूद उत्तर दिलेले आहेत, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच्यानंतर बघा, आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना कोणत्या स्वरूपाचे प्रथमोपचार देण्यात येतात, त्याचंही मुद्देसूद उत्तर इथं दिलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल. ओके, थँक्यू.